मराठी भाषा का प्यार है या हिंदी को डराने का बहाना? अब इस तमाशे को अगर समझना है तो आपको पॉलिटिक्स के अंदर घुसना पड़ेगा, क्योंकि इस तमाशे के डायरेक्टर जो हैं वो हैं राज ठाकरे। नमस्कार मित्रांनो, तर आज मला अशा एका व्यक्तीबद्दल बोलायचं आहे जो आता काही एक हफ्त्यापासून किंवा 4-5 दिवसापासून खूप ट्रेंडवरती आहे, किंवा म्हणजे त्याला खूप लोक आता नवीन लोक जी मराठी आपली जी ऑडियन्स होती ती ओळखायला लागली। कोण? तर तो आहे शुभंकर मिश्रा। आता तो कुठे म्हणजे जसं पाठचे त्याचे व्हिडिओज मी बघितले तेव्हा तो खरंच मी पण त्याचे व्हिडिओ बघायचो आणि तो चांगला व्हिडिओ बनवायचा, पण जसं ते मी लेटेंटच्या वेळी पण एकदा तुम्हाला बोललेलो की तो असं नरेटिव्ह सेट करतो त्याची ऑडियन्स चांगली आहे तर तो काही पण लिटरली न पाठीपुढे बघता तो त्याच्या ऑडियन्सला एक नरेटिव्ह सेट करायला होतो, काही पण फेक सांगून किंवा आणि त्याची ऑडियन्स बघत नाही मागे पुढे, त्याला देव मानून बसते आणि मग असं होतंच प्रत्येक फॅन बेसचा की बाबा आपला जो यूट्यूबर आहे किंवा क्रिएटर ज्याला आपण फॉलो करतो त्याचं बघून आपण त्याला जे तो बोलतो ते खरं वाटतं प्रत्येकाला। पण असं नाही आहे मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी बोललो आहे की ज्या पण क्रिएटरला तुम्ही फॉलो करता त्याचा आधी बघा तुम्ही पाठीपुढे की जो तो नक्की बोलला आहे ते खरं आहे का, कारण की काही गोष्टी अशा आहेत की ज्या बोलल्याने हेट पण स्प्रेड होऊ शकतो लोकांमध्ये, असं खूप गोष्टी आहेत। तर आत्ता त्याचा रिसेंट व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये तो बोलला की हिंदी भाषा ही काय बोलतात ना आता कुठे हटवण्यात चालली आहे महाराष्ट्रामधून किंवा हिंदुस्थानामधून, आणि असं का, आणि तो राज साहेबांना तमाशेवाला असं त्यांनी उच्चारून एक काय बोलतात ना व्ह्यूजसाठी त्यांनी हा प्रयत्न केला की त्याचा पूर्ण तो व्हिडिओ बघितला। माझा मित्र मराठी बोलू पर अजून खूप 2-3 यूट्यूबर्स त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आणि काय ते सहज स्पष्टीकरण सगळं त्यांनी सांगितलं की बाबा नक्की काय तो व्हिडिओ मध्ये तो सांगत होता आणि त्यातलं किती खरं आहे। जेव्हा तो बोलला ते पिझ्झा डिलिव्हरी बॉयवरून तो बोलला, आणि खरं तर तो त्यात काय बोलला की ते लोक कपल होते, जे डॉक्टरचे होते ते कपल होते, तर ते कपल नव्हते, ते ती एक आई होती आणि तिचा मुलगा होता त्याच्यात। तर हे कसं असतात ना हे यूट्यूबर्स लोक किंवा हे जर्नलिझमवाले शहानिशा करत नाही, आणि हिंदी मीडिया मी तुम्हाला बोललो ही फेक मीडिया आहे, यांना शहानिशा करत ना फक्त काहीतरी एक TRP पाहिजे, टॉपिक पाहिजे, त्या हिशोबाने त्याने तो व्हिडिओ बनवला आणि त्याला माहिती राजसाहेबांवरती बोलल्यावरती असं काहीतरी अगेन्स्ट कसं आहे माहिती आहे का, त्याची ऑडियन्स जास्त हिंदी ऑडियन्स आहे, मराठी ऑडियन्स खूप म्हणजे खूप कमी असेल माझ्या हिशोबाने, हिंदी ऑडियन्स त्याची खूप जास्त आहे। तर जर पहिलेच हिंदी ऑडियन्सला कसं झालं, हिंदी लोकांना कसं झालं जे मराठी सोडून किंवा परप्रांतीय लोक त्यांना पहिलेच राजसाहेबांचा खूप राग आहे, तर राजसाहेबांच्या विरोधात जर तो बोलला तर त्याला माहिती आहे की ही जी हिंदी ऑडियन्स आहे किंवा हिंदी लोक आहेत ते त्यांना वाटेल की हा बाबा राजसाहेबांच्या अगेन्स्ट बोललेला कोणतरी एक माणूस आहे किंवा कोणतरी एक यूट्यूबर आहे, म्हणजे बाकी सगळे घाबरतात पण शुभंकर मिश्रा हा जो आहे तो घाबरत नाही राजसाहेबांना आणि तो बिंदास बोलतोय। तर मला त्याला तेवढंच बोलायचं आहे की जसं तू आता हिंदीच्या वेळी बोलायला आलाय, म्हणजे हिंदी हटवतात आहे किंवा असं काहीतरी तू बोलायला आलाय, मला त्याला तेवढंच सांगायचं आहे की जेव्हा मराठी माणसाला मारण्यात आलेलं कल्याणमध्ये किंवा खूप साऱ्या जागेवरती आमच्या मराठी माणसांना महाराष्ट्रामध्ये राहून जागा नव्हती भेटत राहायला बोलतो ते, आणि परत त्यांच्या GR मध्ये किंवा त्यांच्या जे हेडलाईन्स असतात जे त्यांच्या नोटीस असतात त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं की मराठी पीपल्स आर नॉट अलाउड, ह्याचं मिनिंग काय आहे? मग तेव्हा तू का नाही व्हिडिओ बनवला, तेव्हा तू का नाही बोलला की महाराष्ट्रामध्ये पहिला हे प्रेफरन्स मराठी माणसांचं आहे। आणि परत दुसरा मुद्दा असा आहे की जेवढं प्रश्न तू इकडच्या नेत्यांना बोलतोय किंवा जेवढं प्रश्न तू राजसाहेबांना बोलतो तमाशेवाला किंवा काय तर तू तेच प्रश्न जाऊन आपल्या सरकारला विचार, UP बिहारमध्ये जर तू राहत असेल, मला वाटतं UP बिहारचाच येतो, तर UP बिहारचा जे राज्य नेते जे राज्यकर्ता आहेत तिकडचे त्यांना विचार हे प्रश्न की बाबा आमच्या स्टेटमध्ये का डेव्हलपमेंट नाही आहे, का UP बिहारच्या लोकांना इकडे यायला लागते काम करायला, इथं राहायला यायला लागते, असं का? तू तुझ्या स्टेटमधलं जे राज्य नेते त्या लोकांना विचार, आणि याच्यात पॉलिटिक्स बघूच नका माझं तर म्हणणं आहे, कारण की तुम्हाला सुद्धा माहिती आहे जेवढे मराठी लोक बघतात त्यांना सुद्धा माहिती आहे की आपली मराठी भाषा किंवा संस्कृती कुठे ना कुठे संपत चालली आहे। आणि मुंबईत जर विचार करा जो टक्का 60-65चा होता मराठी लोकांचा तो आता 30-35 वरती आला आहे, ह्याचा अर्थ काय आणि का असं होतं? कारण की बाहेरून खूप लोक येत चाललेत आणि त्यांना प्रॉब्लेम नाही। मराठी म्हणजे तो नाही की बाबा तो जन्मताच मराठी किंवा असं नसतं, ते मराठी म्हणजे कोण जो इकडे राहून आपल्या संस्कृतीचा आदर करतो, मराठी संस्कृतीचा आदर करतो, मराठी संस्कृतीप्रमाणे राहतो आणि त्याला माहिती आहे का बाबा या भूमीमध्ये मी काम करतोय, राहतोय, मला ही भूमी पैसे येते, तर मी या भूमीची जी मूळ भाषा आहे, जी मातृभाषा आहे त्याचा आदर करणं मला गरजेचं आहे। हे परप्रांतीयांना जे माहिती आहेत ते पण मराठीच आहेत, पण काही परप्रांतीय असे आहेत जे बोलतात की नाही बोलेंगे मराठी काय तेल लेगाने असं तसं, आणि काही लोक तर शहाणेच आहेत, मी खूप लोक बघितले जे बोलतात की फक्त भाषा एक कम्युनिकेशनचा मार्ग आहे किंवा काय, तर मला त्यांना एवढंच बोलायचं आहे की भले ही भाषा एक फक्त कम्युनिकेशनसाठी मार्ग आहे, पण जर तुम्हाला नीट तुम्ही जर कॉन्स्टिट्यूशन वाचलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भाषावरतीच प्रांतरचना झालेली। आम्ही जेव्हा ते महाराष्ट्र दिनाचा व्हिडिओ बनवला त्यात पण सांगितलेलं की भाषावरतीच प्रांतरचना झालेली, तर भाषा ही जेव्हा संपते ना तेव्हा माणसाचं अस्तित्व सुद्धा संपतं। तर जोपर्यंत माणूस टिकून आहे तर कमीत कमी आपली भाषा टिकवा मराठी माणसांनी, आणि फक्तच काय बोलतात ना जन्मता मराठी माणूस नाही, जे इथे राहतात ते त्यांनी सुद्धा मराठी भाषा टिकवली पाहिजे। आणि एक गोष्ट अशी आहे ना की कोणीच मुद्दाम मारत नाही, जर मी तुम्हाला उद्या बोललो की मराठीमध्ये बोलाल का आणि तुम्ही जर बोलले मी हळूहळू शिकायचा प्रयत्न करतोय किंवा, तर ह्याच्यात भांडणं होणारच काय, का मी तुम्हाला मारेल? पण जर तुम्ही डायरेक्ट बोलाल की मराठी काय तेल लगाने जो करना है कर ले,
हे राग जर तुम्ही मराठी भाषेच्या द्वेष ठेवाल डोक्यात, तर मग तुम्हाला जो काय बोलतात ना, जो चोप भेटेल तो तुम्हाला घ्यायलाच लागेल. कारण की ही आमची भाषा आमच्या जवळची. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती भाषेचा आग्रह केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ती भाषा जोपासली, वाढवली. तर आम्हाला त्या भाषेचा आदर आहे, आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आहे. तर मला त्या शुभंकर मिश्रा तेवढंच बोलायचं आहे, पहिलं तर तू हिपोक्रेट बनणं बंद कर. जेव्हा ते लेटेंटच्या वेळी पण झालेलं, तेव्हा तुम्ही म्हणजे आधी तो बोलत होता की त्याला जे यूट्यूबर समय राणा तो आवडत होता, आणि नंतरला जसं त्याला कळलं की आता लेटेंटवरती कॉन्ट्रोवर्सी चालली आहे आणि व्ह्यूज भेटतील आता आपण अगेन्स्ट बोलल्यावरती. कारण की हिंदी ऑडियन्स कशी माहिती आहे का, आईबापांवरती शिव्या ऐकल्या किंवा काहीतरी घाण ऐकलं ना, आधी त्यांना आवडतं, पण जर ते ट्रेंडमध्ये असलं आणि जर ते अगेन्स्ट आहे, तर मग त्यांना वाटेल की हा हे काहीतरी चुकीचं बोलला समय राणा किंवा ती जी रेबल किड होती ते सगळं. तर त्याने त्याच्यावरती तो व्हिडिओ बनवला आणि तेव्हा तो बोलला की ये बहुत गलत हुआ किंवा असं काहीतरी समय राणाच्या अगेन्स्ट बोलायला लागला. म्हणजे हा एवढा हिपोक्रेट आहे, खूप लोकांनी त्याला पकडला आणि खूप लोकांनी त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवला. तर मी एवढंच सांगतो मित्रांनो की अशा जे हिंदी न्यूज चॅनलवाले जे रिपोर्टर आहेत ना, शुभंकर मिश्रासारखे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. भले तो चांगले व्हिडिओ बनवतो, नो डाऊट त्याचे व्हिडिओ बघा, मी असं नाही बोलते, पण जेवढे मराठी लोक आहेत तेवढं त्याला सांगा, त्याला त्याच्या कमेंट्समध्ये जाऊन सांगा की बाबा नक्की तू काय बोलतोय. हिंदी भाषा जर तुम्हाला जर असं वाटतं की हिंदी भाषा वाढली पाहिजे आणि तुम्हाला हिंदी भाषेचा काय प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला मराठी भाषेचा काय प्रॉब्लेम आहे मला एवढं समजत नाही. मराठी भाषेला पण तेवढंच प्रेम द्या, मराठी संस्कृतीला पण तेवढंच प्रेम द्या. आम्ही कोण तो बसलोय तुम्हाला मारायला. मराठी भाषेला जर तुम्ही संस्कृतीला प्रेम द्याल तर आपण एक मिळूनच राहू. आणि आपण जे बोलतो की बाबा सर्व धर्म समभाव किंवा एकत्र राहू शकतो आपण, तर का नाही राहू शकत. प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे. आम्ही जर तिकडे आलो तर आम्ही तुमच्या भाषेचा आदर करू. एवढंच मी सांगतो मित्रांनो. अशा या रिपोर्टरवरती विश्वास ठेवू नका आणि तो किती हिपोक्रेट आहे एकदा जाऊन बघा. तुम्ही यूट्यूबवरती शुभंकर मिश्रा टाईप करा, हिपोक्रेसी काहीतरी एक वर्ड टाका, पुढे सर्च करा, मग तुम्हाला कळेल की त्यांनी कसं काय व्हिडिओ बनवलेत पहिले. ठीक आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ मी बोलतो की जेवढे आपले मराठी लोक आहेत किंवा जे परप्रांतीय लोक ज्यांना वाटतं आत्ता पण किंवा मराठी लोक फक्त दादागिरी करतात किंवा काय, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना हा माझा मेसेज पोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.